घुग्गुस परिसरातील वाढत्या औद्योगिक प्रदूषणाच्या गंभीर समस्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी डॉक्टर कोल्हे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने लोकनेते आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या कार्यालयात भेट देऊन सविस्तर निवेदन सादर केले। या निवेदनामध्ये परिसरात नागरिक आणि शेतकऱ्यांना भेडसावत असलेल्या प्रदूषणाच्या प्रश्नांची तीव्रता अधोरेखित करण्यात आली। बैठकीदरम्यान घुग्गुस परिसरातील विविध औद्योगिक घटकांमुळे निर्माण होणाऱ्या प्रदूषणाचा सर्वंकष आढावा घेण्यात आला। विशेषतः सिमेंट उद्योग, लोह उद्योग, वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेड, कोळसा डेपो, विविध पॉवर प्लांट्स तसेच मोठ्या प्रमाणावर निर्माण होणाऱ्या औद्योगिक धूळ प्रदूषणामुळे परिसरातील वातावरण अत्यंत दूषित होत असल्याची बाब शिष्टमंडळाने निदर्शनास आणून दिली। या प्रदूषणामुळे स्थानिक नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत असून शेतकऱ्यांनाही या प्रदूषणाचा मोठा फटका बसत आहे। तसेच पिकांच्या उत्पादनावर परिणाम होत आहे, मातीची सुपीकता कमी होत आहे आणि पाण्याचे स्रोतही दूषित होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले। याशिवाय औद्योगिक क्षेत्रामध्ये हरित पट्टा विकसित करण्यावर विशेष भर देण्यात आला। लोकनेते सुधीर मुनगंटीवार यांनी शिष्टमंडळाचे म्हणणे लक्षपूर्वक ऐकून घेत संबंधित यंत्रणांशी समन्वय साधून या प्रश्नांवर योग्य तो तोडगा काढण्यासाठी प्रयत्न केले जातील असे आश्वासन दिले। या शिष्टमंडळामध्ये घुग्गुस बचाव संघर्ष समिती, सोच संस्था, डॉक्टर संघटना, व्यापारी संघटना, गणेश मंडळ, गुरुदेव सेवा मंडळ तसेच इतर विविध संघटना आणि नागरिकांचा सहभाग होता।